एक मिनिट तू हिला त्या देवळातल्या पायऱ्यांवर पुन्हा सोडून येतेस का? कपडे वगैरे घेतलेस का बघू? अगं नाही, पाण्याची बाटली, छोटा खाऊचा डब्बा वगैरे. उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, ताण वगैरे लागेल बाळाला म्हणून म्हटलं. मग बॅग का लपवलीस? बघू बॅग, बघू जरा काय बॅग मध्ये. हा ही बोला ना. बोला काय बोला. सापडली का पर्स तुझी? किती वेळ लागतोय तुला? आपण पिकनिकला चाललोय का? सीए आणि वकील तिथे वाट बघतायत आपली. उशीर होतोय. हो पर्स सापडली आहे, मी लगेच आलेच, 5 मिनिटात आले. आता मला घाई आहे म्हणून सोडते तुम्हाला, पण आल्यावर मी बघणार आहे तुमच्याकडे. तुमच्या दोघींचं ना काहीतरी वेगळंच सुरू आहे, मला माहिती आहे. अमृता, माझ्या नजरेतून काहीच सुटत नाही. बघून घेईन तुम्हाला. मोनिका काकूनी बॅग चेक केली असती तर? खरंच आज वाचलोय आपण, पण आपल्याला खूप सावध राहावं लागेल आता. जाऊ दे, चला उशीर होतोय. ऐक ना, छान आहे, मस्त मस्त सांगतोस. म्हणजे सांगताय तुम्ही, पण 8 वर्षापूर्वी एक अपघात घडला होता. तारीख मी तुम्हाला सांगितली. हां, ट्रेन खाली कोण आलं होतं? 8 वर्ष झाली हो साहेब, पण ती रात्र विसरण्यासारखी नाहीच. खूप पाऊस पडत होता आणि त्याच धोधो पावसात बेळगावच्या ट्रेन खाली एक भीषण अपघात झाला होता. हो ना, तेच विचारतोय. अपघात झाला होता. नीट आठवून सांगा, टेन्शन घेऊ नका. आता अपघातात कोण गेलं? बाई की बुवा? पुरुष की स्त्री? अपघात तर मोठा होताच, पण मला जेवढं आठवतंय त्या ट्रेन खाली एक बाळ आणि एक माणूस सापडला होता. नीट आठवतं ना तुला? कारण मला मिळालेल्या माहितीनुसार ती बाई होती. आता तुम्ही म्हणताय म्हटल्यावर मला शंकाच येते. 8 वर्ष झाले हो. माझी रात्रपाळीची ड्युटी होती आणि त्या रात्रीच्या अंधारात आणि पावसात नेमकं कोण होतं, बाई होतं का माणूस, मला आठवत नाही. हे बघा, ऐका ना, नीट आठवून सांगा, व्यवस्थित आठवा आणि मला सांगा. कारण मला ना खूप फरक पडतो, कळलं का? जर माणूस मेला असेल, बाप्या मेला असेल, तर ती बाई गेली कुठे? साहेब, त्या दिवशी खूप लोड होता. पोलीस आले होते, पंचनामा झाला होता, पण बाई होती का माणूस हे नेमकं आठवत नाही हो. पण एक बाळ होतं हे मात्र नक्की होतं ना. म्हणजे तुमच्या डायरी बिरीमध्ये नोंद असते का? पोलीस पंचनामा झाला असेल, काही रेकॉर्ड असतील ना कुठेतरी? रेकॉर्ड तर असणार. हां, पण कसं आहे ना, आता मी त्या स्टेशनमध्ये नाही. माझी झाली ट्रान्सफर आणि आता जुन्या फायली काढायचे म्हणजे सरकारी कामात पाय अडकून घेण्यासारखं आहे. आणि आता त्यात कोणाला इंटरेस्ट असणार? साहेब, मला खूप इंटरेस्ट आहे. त्या दिवशी कोण मेलं होतं? बाई होती का बाप्या होता? ती जर बाई असेल तर नाव, गाव, फळ, फूल सगळं मला माहिती पाहिजे. कळतंय? घ्या, लवकर काढायची माहिती. हो साहेब, तर इंटरेस्ट घ्यावाच लागेल. मी सगळी माहिती काढतो. माझे काही माणसं आहेत त्या स्टेशनवरती, त्यांच्याकडून मी फाईल उचकटून तुम्हाला सगळी माहिती देतो. निघा. ओके. वहिनी, एक काम करा, क्षमाला फोन करा आणि तिला बाहेर बोलवा. मुलांनो, मला एक महत्त्वाचा फोन आलाय. तुम्ही रियाज चालू ठेवा, मी लगेच येते.
हो टीचर. आलेच. हां बाबा बोला. सावली, जरा तहसीलदार कचेरी तिथेच का? हां, जरा काही महत्वाचे पेपर्सवर सह्या करायचे. बरं ठीक आहे, मी लगेच येते. अहो क्षमाताई, मानवी स्वभाव येतो, चुका कोणाकडून होत नाही. अहो पण म्हणून घर सोडून जाणं बरोबर नाही ना. हे बघा सुशीलाताई, ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता ना त्यांनीच हात उगारलाय माझ्यावर. तुम्हीच सांगा ना कसा विश्वास ठेवू मी त्यांच्यावर. हे बघा, पण त्यांना पश्चाताप झालाय. पश्चाताप त्यांच्या डोळ्यात दिसतोय. प्रामाणिक आहेत ते. कित्येक वर्षांपासून मी हेच काम करतोय. माझ्या बोलण्यावर तरी विश्वास ठेवा. पण त्यांना पश्चाताप झाला याच्यावर विश्वास कसा ठेवू मी? ताई, एक संधी तर द्या. अहो तुमचा मुलगा त्याच्या बाबांची घरी वाट बघत असेल, त्याचा तरी विचार करा. क्षमा, मला खरंच माफ कर. अगं त्या दिवशी माझा ताबा सुटला. मी आईलाही स्पष्टपणे सांगितलंय की यापुढे असं काही चालणार नाही म्हणून. ती तुला आता काही बोलणार नाही. अगं मला एक संधी तर दे. आता याचा काय उपयोग? हे सगळं तुला आधी सुचायला हवं होतं. आता वेळ निघून गेली. अहो असं का बोलताय? अख्खं आयुष्य पडलंय समोर. तुम्हाला मुलगा पण आहे. मुलाला बापाच्या प्रेमाची गरज पडेलच ना. हे बघा, त्यांना त्यांची चूक मान्य आहे. सुधारतील ते. हो ना, आणि तीच चूक सुधारण्यासाठी मी तुला सारखा फोन करतोय क्षमा. प्लीज आपण एकदा बोलूयात आणि आपल्यातली सगळी भांडणं संपून टाकूयात. पण तू काही केल्या माझा एकही फोन घेत नाहीये क्षमा. अहो क्षमाताई, हे दिवसाला कितीतरी अशा केसेस बघतात. बायकांना मारणारे नवरे, दारू पिऊन धिंगाणा घालणारे नवरे हे पाहिलेत त्यांनी. अहो पण क्षमाताई, तुमच्या बाबतीत जरा वेगळं आहे. अहो तुमच्या नवऱ्याने चूक केली आहे, पण एवढी मोठी नाही. तुमचा नवरा खरंच खूप चांगला आहे. आणि हे बघा, चूक मान्य करायला ना हिंमत लागते, आणि ती हिंमत त्याने दाखवली आहे. आम्ही तुम्हाला खूप समजावलंय. आता निर्णय तुमचा आहे. ठीक आहे, पण मला विचार करायला थोडा वेळ हवा.